श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य. म्हणजेच काय की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा 2025 हे वर्ष कसं असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा 2025 हे वर्ष कसे असणार आहे, महिला वर्गासाठी येणारा 2025 हे वर्ष कसं असणार आहे, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मेष राशी राशीचक्रातली सगळ्यात पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो, अतिशय धाडसी, अतिशय लढवू अशी रास म्हणजे मेष रास. मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय लढवू असतात, धाडशी असतात. कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असते. मित्रांनो, बघा की मेष राशीचे कुठल्याही आपल्या परिवारावर, आपल्या कुटुंबावर जर एखादे संकट आले तर त्या संकटांना तोंड देणारी रास म्हणजे मेष रास. मेष राशीचे व्यक्ती या प्रत्येक संकटांना तोंड देत असतात, परंतु त्यांचा एकच हे असतो की त्यांना राग लवकर येत असतो. म्हणजेच काय की मेष राशीचे व्यक्ती ह्या लवकर क्रोधी होत असतात. बाकीचा एक अवगुण सोडला की बाकीचे सगळे गुण हे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असतात. मेष राशीच्या व्यक्तींनी जर आपल्या रागावर, आपल्या क्रोधावर जर नियंत्रण ठेवलं की ते जग जिंकू शकतात. अशाच मेष राशी व्यक्तींना येणारा 2025 हे वर्ष कसं असणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की 2025 या वर्षात अनेक बदल घडणार आहेत. मित्रांनो, गुरु ग्रह परिवर्तन करणार आहेत 15 मे नंतर. राहू ग्रह परिवर्तन करणार आहेत. शनी महाराज तुमच्या राशीमध्ये येणार आहे. म्हणजेच काय की 30 मार्च 2025 मध्ये तुम्हाला 7.5 चालू होणार आहे. हे अनेक बदल तुमच्या राशीमध्ये घडणार आहेत आणि त्याचा काय परिणाम तुमच्यावर होणार आहे ते आता आपण बघूया. गुरु ग्रह जेव्हा तुम्हाला परिवर्तन करतील त्यावेळेस तुमचे आर्थिक पाठबळ हे वाढणार आहे. आर्थिक पाठबळ वाढणार आहे, तुमची आर्थिक भरभराट होणार आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीतनं आवक होणार असेल तर ती आवक तुमची होणार आहे. तुमचा जर डेली इन्कमचा बिझनेस असेल तर त्यातनं डेली इन्कम तुमची वाढणार आहे. तुमचा व्यवसाय प्रगतीपथावर जाणार आहे. मित्रांनो, बघा, जर तुम्हाला व्यवसाय टाकायची इच्छा असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय, तुमची व्यवसायात सुद्धा भरभराट ही होणार आहे. तुमच्या धार्मिक यात्रा होणार आहे. मित्रांनो, की तुमचा प्रवास सुद्धा येणाऱ्या काळात घडू शकतो. गुरु परिवर्तनामुळे की तुमचा धार्मिक प्रवास होऊ शकतो, यात्रा तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना लग्न करण्याची इच्छा असेल त्याचे लग्न सुद्धा येणाऱ्या 2025 मध्ये होऊ शकते. किंवा ज्यांचे लग्न झालेले आहे अशा व्यक्तींना येणाऱ्या 2025 मध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. तुमचं जे इच्छित वर असेल, इच्छित वधू असेल ते तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला लग्न करण्याची इच्छा असेल त्याच ठिकाणी तुमचे लग्न होऊ शकते. लग्नाचा योग हा तुमचा 2025 मध्ये होणार आहे. मित्रांनो, बघा, त्यानंतर बघूया की गुरु परिवर्तनामुळे तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. एखाद्या 2025 मध्ये जर तुम्ही नोकरीला असाल तर नोकरीमध्ये बदल तुमचा नक्कीच होणार आहे. एका पदावरून तुम्ही दुसऱ्या पदावर पण तुमचा बदल होऊ शकतो. म्हणजेच काय की तुमच्या नोकरीमध्ये बढती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. 15 मे नंतर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि त्यामुळे तुमचा पगारवाढ होईल. तुम्हाला नोकरीमध्ये बढती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये जर बढती मिळण्याची शक्यता जरी असली तरी तुमचा नोकरीनिमित्त प्रवास सुद्धा तुमचा होऊ शकतो आणि प्रवास झाल्यामुळे थोडं तुम्हाला आरोग्याचे तक्रारी सुद्धा जाणवतील. म्हणून प्रवास करताना आपल्या आरोग्याच्या तक्रारी ह्या सांभाळा. त्यानंतर बघा की मित्रांनो, की गुरु परिवर्तनामुळे तुमची आर्थिक भरभराट होईल. तुमच्या कुटुंबातील जे सदस्य असतील ते आनंदात राहतील. तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एखादा चांगला प्रोग्राम तुम्ही ठरवू शकता. तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्ही फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतील. जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल, तुम्ही तुमच्या जोडीदाराला सहकार्य कराल आणि एकमेकांच्या सहकार्याने तुम्ही एखादा बिझनेस किंवा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. म्हणजेच काय की 15 मे नंतर गुरु परिवर्तनामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसायात सुद्धा तुमची भरभराट होऊ शकते.
त्यानंतर बघूया मित्रांनो की 30 मार्च 2025 नंतर 7.5 सुद्धा तुम्हाला चालू होणार आहे. मित्रांनो 7.5 चालू असल्यानंतर घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही. 2025 मध्ये 7.5 जरी तुम्हाला चालू झालेली असली तरी तुमच्या कर्म तुम्ही चांगले ठेवा, प्रयत्न चांगले ठेवा. तुम्ही जर कर्म चांगले ठेवले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. शनी महाराज हे कर्माचे फळ देणारे देवता आहे. म्हणजेच काय की तुम्ही कर्म चांगले ठेवा, तुम्हाला फळही चांगले मिळणार आहे. त्यानंतर बघा की 2025 मध्ये जेव्हा शनी महाराज तुम्हाला तुमच्या राशीमध्ये येतील त्यावेळेस तुम्हाला थोडंसं राजकारणापासून लांब राहायचं आहे. तुमच्या नोकरीमध्ये जे राजकारण चालतं, एखादे जर तुमचे हितशत्रू असतील ते तुम्हाला राजकारणात ओढून घेत असतील तर तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहायचं आहे. तुमचे जे हितशत्रू असतात म्हणजेच काय की हितशत्रू म्हणजेच काय की जे आपल्यासोबत मित्रासारखे वागतात पण पाठीमागून ते आपले शत्रू असतात, अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. नोकरीमध्ये किंवा घरातील भांडणापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. समाजामध्ये एखादे जर भांडण चालू असेल तर त्यात तुम्ही मध्ये न पडता त्यांच्यापासून अलिप्त राहिलेले बरे. नोकरीमध्ये जर तुमच्या आपापसात जर कोणाचे भांडण चालू असेल, तुमच्या सहकारी असतात त्यांच्यामध्ये जर भांडण चालू असतील तर तुम्ही त्या भांडणात न पडता आपण अलिप्त राहिलेले बरे. कुठल्याही प्रकारच्या भांडणात, कुठल्याही प्रकारच्या राजकारणात भाग घेऊ नका 30 मार्च नंतर. मित्रांनो थोडंसं आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी तुम्हाला 30 मार्च नंतर घ्यायची आहे. तुम्हाला जर पोटाचा विकार असेल, स्टमकचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही ते अंगावर न काढता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्यायाम नक्की करा. 30 मार्च 2025 नंतर जेव्हा शनी महाराज तुमच्या राशीत परिवर्तन करतील त्यानंतर तुम्हाला थोडीशी आर्थिक तुमची जेव्हा आवक वाढेल त्यावेळेस गुंतवणूक करताना सावधानगिरीने बाळगूनच गुंतवणूक करायची आहे. येणारा 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. तुमची काही स्वप्ने जी असतील ती स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ शकतात. ज्यांना नवीन वाहन खरेदी करायचं आहे, ज्यांना नवीन घर खरेदी करायचं आहे, अशा व्यक्ती 2025 मध्ये घर खरेदी करू शकतात, नवीन वाहन खरेदी करू शकतात. मित्रांनो तुम्ही एखादी नवीन गुंतवणूकसुद्धा येणाऱ्या 2025 मध्ये करू शकतात. गुरु परिवर्तनाचं पाठबळ म्हणजे गुरु ग्रहाचं पाठबळ असल्यामुळे तुम्ही गुंतवणूक तुमची वाढू शकते. परंतु मित्रांनो कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना गुंतवणूकच्या आधी आपल्या तज्ज्ञांचा किंवा आपल्या जवळचे जे ज्येष्ठ नातेवाईक असतात किंवा त्या गुंतवणुकीत जे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही तो सल्ला घेतल्यानंतर तुमची गुंतवणूक वाया जाणार नाही किंवा त्याचा भविष्यात फायदा होईल याची काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. परिवर्तनाचं वर्ष म्हणजे 2025 वर्ष. मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक परिवर्तन या 2025 मध्ये घडणार आहे. म्हणजेच काय तुम्हाला 7.5 पण चालू होणार आहे. गुरुचं पाठबळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. राहूचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो एकंदरीत परिवर्तनाचं वर्ष म्हणजे 2025 हे वर्ष. त्या वर्षात तुम्ही तुमच्या आरोग्याची पण काळजी घ्यायची आहे. तुमच्या परिवाराशी तुमचे भांडण होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय एकंदरीत तुम्हाला सर्व जुळून 2025 मध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्याही जाणवणार नाही. तुम्ही तुमचं काम करत राहाल आणि काम करायच्या मोबदल्यात तुम्हाला आर्थिक फायदा हा नक्कीच होणार आहे. 2025 या वर्षात तुम्ही तुमचं चांगलं कर्म ठेवा तर तुम्हाला फळ देखील चांगलंच मिळणार आहे. 7.5 चालू होणार आहे. चालू झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. तुम्ही शनी महाराजांना काय तीळ व तेल वाहू शकता. हनुमान चालीसाचे वाचन तुम्ही करू शकता. मित्रांनो हनुमान चालीसाचे वाचन जर तुम्ही दर शनिवारी केले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. मित्रांनो बघा की मेष राशी व्यक्तींना येणारा 2025 हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की काही तुमचे कामात परिवर्तन होऊ शकते. तुमचा व्यवसाय येणाऱ्या 2025 मध्ये परिवर्तन होऊ शकते. म्हणजेच काय मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींनी परिवर्तनासाठी येणाऱ्या 2025 मध्ये तयार राहा आणि आपल्या मनाची आपल्या शरीराची तयारी मात्र तुम्ही 2025 मध्ये करून घ्या की आपल्याला कुठल्याही कामात परिवर्तन हे होणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.